कधी असं वाटतं का की सगळं आहे आयुष्यात, पण कुठेतरी काहीतरी कमी आहे. थकवा आहे, ताण आहे आणि मन कुठेतरी हरवलं आहे. आज मी तुमच्याशी बोलणार आहे एका महत्वाच्या सूत्राबद्दल. सूत्र क्रमांक 1, उद्देश. जपानमध्ये एक संकल्पना आहे, इकेगाई, आणि आपल्या भारतीय परंपरेत त्याचाच अर्थ आहे जीवनाचा अर्थ किंवा जगण्याचे कारण. ज्याचं उद्देश स्पष्ट असतं त्याचं मन शांत असतं, शरीरही साथ देतं आणि आयुष्य आपोआप लांबतं. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी हे अनुभवलं आहे. जेव्हा आयुष्याला दिशा मिळाली, योग, आरोग्य आणि लोकांना मदत करणं हाच उद्देश बनला, आणि तेव्हाच माझ्या आयुष्यात खरी ऊर्जा आली. एकेकाई म्हणजे मोठं काही असायला हवं असं काहीच नाही. जे तुम्हाला सकाळी उत्साहाने उठायला भाग पाडतं तेच तुमचं एकेकाई आहे. आता ऐकून इथेच थांबू नका. मी तुम्हाला 3 सिंपल स्टेप्स देत आहे. ते आजच कंप्लीट करा. आज 10 मिनिटं पूर्ण शांत बसा, फोन बाजूला ठेवा, डोळे मिटा आणि विचार करा. स्वतःला विचारा, मला खरंच जगायला प्रेरणा कशामुळे मिळते. स्टेप नंबर 2, रायटिंग क्लॅरिटी. एका कागदावर हे 3 प्रश्न लिहा. 1, मला सर्वात जास्त आनंद कशामध्ये मिळतो. 2, लोक मला कोणत्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणतात. 3, जर मी नसेल तर या जगात काय कमी वाटेल, माझ्याशिवाय काय आणणार आहे. स्टेप नंबर 3, 1 स्मॉल ॲक्शन. आता जे तुम्ही प्रश्न लिहिले त्यांची जी उत्तरं मिळाली त्या उत्तरांना जुळणारी एक छोटी ॲक्शन तुम्हाला रोज घ्यायची आहे. ॲक्शन छोटी असू द्या, पण सातत्याची गरज आहे. ज्याचं जगण्याचं कारण स्पष्ट असतं त्याचं आयुष्य दीर्घ आणि अर्थपूर्ण असतं. मग आजपासूनच तुमचे एकेकाई शोधायला सुरुवात करा. मी तुमच्या सोबत आहे. हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण एकेकाई एका दिवसात सापडत नाही. कॉमेंटमध्ये लिहा की मी माझं एकेकाई शोधते, आणि ही सिरीज नक्की फॉलो करा. आजचं एकेकाई सूत्र इथेच संपतं. पुढच्या सूत्रात आपण आयुष्य वाढवणारी एक छान सवय शिकणार आहोत. शतायुषी भवः. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. बाय.